नमस्कार. स्लाइस ऑफ लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. लेखक सतीश दांडेकर ह्यांची खरं तर पूर्ण म्हणजे जवळजवळ 7-8 लेखांची त्यांची मालिका आहे. त्या मालिकेतला एक लेख, खरं तर त्यांचे सगळेच लेख मला वाचून दाखवायला हवेत, इतकी छान आणि सुंदर माहिती त्यांनी त्यांच्या लेखातनं दिली आहे. पण आज त्यातला एक लेख आपण वाचणार आहोत. बघूया आजची गोष्ट कोणाविषयी आहे. अदृश्य शिल्पकार असं या सिरीजचं त्यांनी नाव दिलेलं आहे लेखकाने. संगणकाला मानवी भाषा शिकवणारी ती जिद्दी अधिकारी. आजची कथा थोडी वेगळी आहे. एका अर्थाने त्या अदृश्य नाहीत, पण मला असं वाटतं की त्यांचं जितकं कौतुक व्हायला हवं होतं तेवढं झालं नाही. आज त्यांना जी प्रसिद्धी मिळाली आहे ती त्यांनी केलेल्या महान कार्यासमोर तशी कमीच आहे. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य तंत्रज्ञान सोपं करण्यासाठी वेचलं, जेणेकरून आज तुम्ही आणि मी त्याचा सहज वापर करू शकतो. चला आजची गोष्ट ऐकूया अद्भुत ग्रेस हॉपर यांच्याबद्दल. 1943 मध्ये एका 37 वर्षाच्या गणित प्राध्यापिकेने अमेरिकन नौदलाच्या भरती कार्यालयात जाऊन देशसेवेची इच्छा व्यक्त केली. अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की त्या खूप वयस्कर आहेत, खूप बारीक आहेत आणि एक नागरी शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची जास्त गरज आहे. पण ग्रेस हॉपर यांनी विशेष परवानगी मिळवली आणि त्या तरीही नौदलात सामील झाल्या. नाही हा शब्द न स्वीकारण्याचा त्यांचा आनंदी पण जिद्दी स्वभावच त्यांच्या पुढील आयुष्यातील ओळख ठरला. त्यांच्यावर हार्वर्ड मार्क 1 या संगणकावर काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. हा संगणक इतका मोठा होता की त्याने संपूर्ण खोली व्यापली होती. बहुतेकांना ते केवळ एक भीतीदायक यंत्र वाटत होतं, पण ग्रेस यांना त्यात एक समस्या दिसली जी सोपी करणं गरजेचं होतं. त्यावेळी प्रोग्रॅमिंग म्हणजे मशीन लँग्वेजमध्ये लिहिणं असं मानलं जायचं किंवा असं होतं. शुद्ध बायनरी कोड 0 आणि 1 च्या अशा लांब लचक ओळी ज्या फक्त मोजक्या तज्ज्ञांनाच समजत असत. संगणक शक्तिशाली होते, पण ते अशा एका खोलीत बंद होते ज्याची चावी कोणाकडेच नव्हती. ग्रेस यांनी एक असा प्रश्न विचारला जो इतर कोणालाही कधी पडला नव्हता. आपण संगणकाला साध्या इंग्रजी भाषेत सूचना का देऊ शकत नाही? त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की हे शक्य नाही. संगणकाला फक्त गणित समजतं, शब्द नाहीत. जोपर्यंत त्यांनी ते करून दाखवलं नाही तोपर्यंत कोणालाच त्यावर विश्वास नव्हता. त्यांनी जगातला पहिला कंपायलर तयार केला, एक असा प्रोग्रॅम जो इंग्रजी सारख्या सूचनांचं मशीन कोडमध्ये रूपांतर करतो. थोडक्यात त्यांनी संगणकाला मानवी भाषा समजून घेण्यास शिकवलं. त्यानंतर 1959 मध्ये त्यांनी कोबोल या प्रोग्रॅमिंग भाषेच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली. ही भाषा सध्या इंग्रजीत असल्याने बँका, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांना गणिताच्या तज्ज्ञांशिवाय संगणक वापरणं शक्य झालं. कोबोलमुळे संगणक संशोधन प्रयोगशाळेतून बाहेर पडून प्रत्यक्ष जगात आले. आजही जगातली अंदाजे $3 ट्रिलियन दैनंदिन व्यापार हा कोबोलवर चालणाऱ्या सिस्टीमद्वारे होतो. हा तोच कोड आहे जो ग्रेस यांनी लिहिला होता आणि जो आजही जागतिक अर्थव्यवस्थेला शांतपणे आधार देत आहे. 1947 मध्ये त्यांनी संगणकात असलेला एक खरा पतंग, ज्याला मॉथ असं म्हटलं जातं, त्याचा शोध लावला, ज्यामुळे यंत्रात बिघाड झाला होता. त्यांनी जगाला बग हा शब्द दिला. जेव्हा त्या नौदलातून निवृत्त झाल्या तेव्हा त्या रेअर ॲडमिरल या पदावर होत्या. त्यांना जेव्हा विचारलं गेलं की तुम्ही इतका आग्रह का धरता, तेव्हा त्या म्हणाल्या की भाषेत सर्वात धोकादायक वाक्य म्हणजे आम्ही हे नेहमी याच पद्धतीने करत आलो आहोत. जी प्रणाली आज आपल्याला अशक्य आणि कठीण वाटते ती अशाच कोणीतरी व्यक्तीने सोपी केलेली असते जिने घाबरण्यास नकार दिलेला असतो. ग्रेस हॉपर यांनी फक्त संगणक प्रोग्रॅम केले नाहीत, तर त्यांनी ते पूर्ण मानवजातीसाठी खुले केले.
हा लेख वाचल्यानंतर ना पहिला थॉट माझ्या डोक्यात असा आला की आज आपण अशा स्टेजवर आहोत जिथे AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी आपण इतकं बोलतो आणि मला खरंच माहिती नाही की ते कितपत, म्हणजे मला जी माहिती आहे ती कितपत खरी आहे, पण मी जितकं काय आतापर्यंत ऐकलंय त्याच्यावरनं ते खूप भीतीदायक आहे. म्हणजे ते आता इतकं आपल्या जवळ येऊन ठेपलेलं आहे की आपल्या आपल्या नोकऱ्या म्हणा किंवा इतर काही गोष्टी, म्हणजे आज आम्ही नेहमी ऐकतो की आता जी पुढची पिढी येणार आहे तिने कसं या सगळ्याला अडॉप्ट केलं पाहिजे किंवा कसं आपलं आयुष्य ह्या नवीन स्थित्यंतरानंतर बदलणार आहे, इथपर्यंत आपण येऊन ठेपलोय की कदाचित आता कॉम्प्युटर स्वतः विचार करून काही गोष्टी करायला लागतील किंवा पुढे जाऊन असंही होईल की जे ह्युमन इमोशन्स जे खूप रेअर आहेत, जे कोणालाच कळू शकणार नाही, तेही कदाचित उद्या त्यांना कळतील. ही स्टेज अजून आलेली नाही किंवा मे बी मला माहिती नाही त्याच्यावरती संशोधन काही चालूही असेल, कारण मला खरंच या विषयाची तितकी माहिती नाहीये. पण हे वाचल्यानंतर थॉट असा येतो की अरे कुणा एका काळी जेव्हा या संगणकांना साधी आपली बोललेली भाषा सुद्धा कळत नव्हती, ते फक्त 0 आणि 1 या 2च गोष्टींवरती त्यांचं सगळं गणित होतं. अशा वेळेला त्या बाईला वाटलं, म्हणजे त्या स्त्रीला असं वाटलं की अरे ह्यांना आपली भाषा कळली पाहिजे. मग त्याच्यात तिने प्रयोग केला आणि इंग्लिशमध्ये हे प्रोग्रॅमिंग व्हायला लागलं. म्हणून मला या लेखाविषयी कौतुक वाटलं. आणि सगळ्यात महत्वाचं परत मी सांगेन की ती एक स्त्री होती. याविषयी तर मला अतिशय अभिमान आहे. तुम्हाला हा जर लेख आवडला असेल तर नक्की तुम्ही या लेखाला लाईक करा, कमेंट करा, तुमचा अभिप्राय द्या. तो आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो. शेअर करा हा व्हिडिओ. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जर कोणापर्यंत पोहोचवायचं असेल तर हल्ली वाचनापेक्षा बघण्यावरती लोकांचा भर जास्त आहे, तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आणि सतीश दांडेकरांनी असे खूप छान छान लेख, आणि मी लेख म्हणण्यापेक्षा माहितीपूर्ण लेख त्यांनी मला पाठवलेले आहेत. आपण नक्की प्रयत्न करूया की त्यांचे सगळे लेख मला तुमच्या समोर आणता येतील. नमस्कार.